मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ गोळ्या घालून ठार करा या मागणीचे निवेदन कळवण तालुक्यातून निवेदन तसेच कळवण तालुका सराफ सुवर्णकार समाज कळवण यांच्याकडून देखील देण्यात आले। 4 वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या डोक्यावर दगड मारून निर्घृण हत्या करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असे समाजात नष्ट न करता समस्त इतर समाजात संतापाची लाट उसळली आहे। मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून वरील प्रकार अत्यंत तत्परतेने तपास करून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळण्याचा प्रयत्न करावा। लहान बालिकांवरचे असे प्रकार घडण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे, त्यावर आपण सरकार व समाज जनजागृती करून योग्य ते निर्णय घ्यावे। वरील प्रकाराला तातडीने लक्ष घालून त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा। शासनाकडून भविष्यात क्रूर प्रकारची घटना घडू नये। अरुण भगीरथ चिपळूणे, अध्यक्ष कळवण तालुका सराफ सुवर्णकार समाज असोसिएशन कळवण, कळवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना निवेदन देण्यात आले। घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी विलास रौंदळ, प्रदीप पगार, संदीप शिंदे, शशी हिरे, शीतलकुमार अहिरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, संपादक खुशाल देवरे, कळवण। 4 वर्षाच्या चिमुरडीवर जो अत्याचार केला आणि तिची निर्घृण हत्या केली याचा आज कळवण तालुक्याच्या वतीने आणि पूर्ण निषेध करत आहोत। आमची विनंती आहे, साहेब त्याला अटक करून त्याला परत कोर्टात आणि ते फास्ट ट्रॅकचा तो जो तमाशा असतो तो काही कामाचा नसतो। कारण आम्ही मागे पण कुटपटीची घटना असेल, अंजलीची घटना असेल, आम्ही बघितलं आहे की हे फक्त सरकार हे गृह खातं फक्त फास्ट ट्रॅकचं नाव घेतं पण आरोपींना शिक्षा होतच नाही। जर अशा या विकृत माणसांवर जर असं कोर्टात कचेरी चालली तर काय उपयोग होणार आहे। ही आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला की ज्या पोलीस निरीक्षकांनी मालेगाव त्यांनी त्याला ताब्यात घेतलं असेल ना, त्यांनी त्या मिनिटात त्याला तिथून गोळ्या घालून द्याव्या किंवा जनतेच्या ताब्यात द्यावं। कारण हे परत कोर्ट कचेरी करून काहीच उपयोग होणार नाही। या घटना अशा घडत असतील म्हणून या अशा लोकांना जगण्याचा अधिकारच नाही। म्हणून इतर देशांच्या ज्या कायदा आहेत इतर देशांमध्ये त्या धर्तीवर आपल्याकडे हा कायदा झाला पाहिजे। नुसते कायदे तयार होतात पण त्याची अंमलबजावणी केलीच जात नाही। म्हणून या आजची जी घटना घडली आहे ही जे लहान बाळ होतं 4 वर्षाचं ते यज्ञा नावाचं बाळ, त्याच्यावर इतकी मोठी ही जी घटना घडून ती या आरामखोरांनी केली। त्यामुळे आमची विनंती आहे साहेब तुम्हाला पोलीस प्रशासनाला की याच्यावर कडक कारवाई म्हणजे याला गोळ्यात घालून द्या, याला तुम्ही अटक करू नका आणि याला तुम्ही कोर्ट कचेरी करूच नका साहेब। त्याच्यावर तुम्हाला याही विनंती आहे। मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात ज्या लहान बालकावर या नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला, आम्ही कळवण तालुक्याच्या तमाम नागरिकांच्या वतीने या घटनेचा निषेध करतो। आणि जो काही नराधम आहे याला मी तर म्हणतो आमच्या नानांनी सांगितलं की याला गोळ्या घातल्या पाहिजे। आम्ही म्हणतो त्याला जाहीर जागेवर जी घटना घडली त्या जागेवर घेऊन त्याला लगेच त्या क्षणी फाशी दिली पाहिजे। आणि विनंती आहे की तिथून मागे कोर्ट कचेरी होतात आणि कुठल्याही समाजातल्या कुठल्याही वकिलाने त्याची केस घेऊ नये अशी आम्ही तमाम कळवण तालुक्याच्या वतीने आणि सगळ्या जनतेच्या वतीने त्या विनंती करतो की त्याला जाहीर फाशी अशी दिली पाहिजे। आणि आज आपण कळवण तालुक्याच्या वतीने जे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ते आलो आपण सगळ्यांच्या वतीने मी आपल्या त्या बालक प्रज्ञा दुसाने हिला आपण भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे।